त्यापूर्वी पतंजलीचे जे प्रमुख आहेत बाबा रामदेव यांनी अशा पद्धतीनं एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी सांगितलं की पतंजलीनी एक कोरोनाच्या ज्याच्यामुळे दुरुस्त होईल अशा पद्धतीचं औषध तयार केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. पण नंतर माहिती मिळाल्यानंतर माहिती पडलं की त्यांनी ज्या पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि ज्या औषधाचा त्यांनी उल्लेख केला होता त्यामध्ये केंद्र शासनाच्या आयुष विभागाने त्यांना कोणतीही परवानगी त्या बाबतीत दिली नाही. त्याची कोणतीही क्लिनिकल ट्रायल त्यांनी घेतली नाही आणि अशा पद्धतीनं केंद्रीय आयुष विभागाची परवानगी नसताना किंवा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल सायन्सची परवानगी नसताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं त्याची जाहिरात चालू केली होती त्याच्याबद्दल अनेक राज्यामध्ये तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत. आणि जर त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्याची विक्री चालू केली किंवा त्याची जर जाहिरात केली की आमचं हे औषध याच्यामुळे कोरोना दुरुस्त होतो अशा पद्धतीने केलं तर त्यांच्यावर सुद्धा नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.